आपण वेगळा एक विषय आपण आज घेऊया आणि या दिवसामध्ये गरज आहे. प्रेज लॉर्ड. या दिवसामध्ये गरज आहे त्या विषयाची आणि ते म्हणजे देवानी सर्व हे आकाश आणि पृथ्वी सर्व बनवलं. देवानी सर्व हे आकाश आणि पृथ्वी बनवलं आणि आम्ही पाहतो की त्यानंतर देवानी पुरुष आणि स्त्रीला बनवलं. पुरुष आणि स्त्रीला. आदाम त्याचं नाव पुरुषाचं आणि स्त्रीचं नाव हवा. या दोघांना परमेश्वराने बनवलं आणि या दोघांना परमेश्वराने बनवून दोघांना जोडलं आणि ते पहिले पती पत्नी या पृथ्वीवरले होते. पहिले नवरा बायको या पृथ्वीवरले ते होते. हालेलुया. आणि आम्ही पाहतो की काय वेळेस काय कालांतरनं शैतान त्यांच्या दोघांमध्ये त्यांनी प्रवेश केला. शैतानाने त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये फूट पाडली. म्हणजे आदाम आणि हवेमध्ये, आदाम आणि हवा ही पहिले पती पत्नी त्या पृथ्वीवर असताना आम्ही पाहतो की त्या दोघांमध्ये कुणी बाकीचं दुसरं काहीच नव्हतं. ना जग, संसार, काय असं काहीच गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये नव्हत्या. देवाने दिलेली आशीर्वादित बाग, एदेन बाग, ती म्हणजे आशीर्वादित. देवाने दिलेली जी बाग आहे ती एकदम आशीर्वादित बाग. आणि आम्ही पाहतो की देवानी आशीर्वादित बाग दिल्यानंतर ती बाग आणि त्याच्यामध्ये परमेश्वर, प्रेज लॉर्ड, परमेश्वर त्या बागेमध्ये आणि त्या दोघांमध्ये फक्त परमेश्वर. हालेलुया. आणि जोपर्यंत त्या आशीर्वादित बागेमध्ये ते होते आणि जोपर्यंत परमेश्वर त्या दोघांमध्ये होता त्यांचा संसार मात्र सुखाचा होता. त्यांचं जीवन मात्र आशीर्वादाचं होतं. त्यांच्यामध्ये एकही शाप नव्हता. त्यांच्यामध्ये एकही प्रकारचं समस्या नव्हती. त्यांना कशा प्रकारचंही टेन्शन नव्हतं. कशा प्रकारची काय खावं, काय प्यावं ह्याविषयी काहीच चिंता नव्हती. ज्यावेळेस पहिले पती पत्नी देवाने ज्यावेळेस या पृथ्वीवर बनवले होते, ज्यावेळेस त्या दोघांना देवाने आशीर्वादित त्या बागेमध्ये ठेवलं होतं आणि त्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता, काळजी नव्हती. खाण्याविषयी काळजी नव्हती, त्यांना कसल्या पिण्याविषयी काळजी नव्हती. परमेश्वर रोज त्यांच्यामध्ये तो उपस्थित होता. परमेश्वर रोज त्यांच्याबरोबर बोलत होता. आणि विशेष म्हणजे त्यांना सुंदर सुंदर फळं, सुंदर सुंदर गोष्टी खायला, वनस्पती परमेश्वराने त्यांना दिलेलं होतं. प्रेज लॉर्ड. काय तो एकदम आशीर्वादाचा तो समय, एकदम अद्भुत गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये होत्या माझ्याकडे. पण तो शैतान जो आहे त्या शैतानाला बघवलं नाही. प्रेज लॉर्ड. आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आज मी जी शिकवण आहे ना, हे तुमच्या परिवारासाठी खूप सुंदर आहे. परिवारासाठी आशीर्वादाचं कारण ठरणार आहे. आणि ज्यावेळेस हे संदेश तुम्ही ऐका आणि इतरांना पण एक एन्करेज करा की शिष्य सभेमध्ये जोडायला, की हा जो विषय आहे आपण खूप महत्त्वाचा हा विषय घेत आहोत. आणि जास्तीत जास्त परिवारामध्ये आम्ही पाहतो की प्रॉब्लेम शैतान परिवारामध्ये पती पत्नीमध्ये करतो. हालेलुया. पण तरी या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे की ते परिवार जे आहे एकदम चांगल्या प्रकारे आशीर्वादित परिवार तो होता. आपण काढूया उत्पत्तीचा ग्रंथ, त्या ठिकाणी 2रा अध्याय आणि 15 वचनामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी ज्यावेळेस या दोघा पती पत्नीला परमेश्वराने जोडलं, त्या आता पहिली गोष्ट आपण पाहतो की आदामाला परमेश्वराने जबाबदारी दिली. म्हणजे पती म्हणजे नवऱ्याला जबाबदारी आहे. आज घरामध्ये तुम्ही पुरुष आहात, तुम्ही पती आहात, तर तुम्हाला परमेश्वराने एक जबाबदारी दिलेली आहे. आणि ती जबाबदारी पतीची पण आहे आणि आज पत्नी ज्या ऐकत आहेत की तुमची बी काही जबाबदारी आहे की त्या कुटुंबामध्ये, आपण ज्या कुटुंबामध्ये राहतात त्या कुटुंबामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये जर असताना तुमच्या काही गोष्टी जबाबदारी आहे, त्याकडं तुमचं बारकाईने लक्ष आणि पालन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्यामुळं तुम्ही तुमच्या परिवार सुरक्षित ठेवू शकताय. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी 2रा अध्याय 15 वचन मी वाचतो. परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेवली, रक्षा करण्यास ठेवली. आता आदामाला परमेश्वराने बनवल्यानंतर त्याला देवाने सुंदरशी पत्नी दिली आणि त्यांना देवाने एदेन बागेमध्ये, चांगल्या सुंदर बागेमध्ये ठेवलं देवाने त्याला.
हालेलुया. आणि ज्यावेळेस त्यांना दोघांना ठेवलं, पण त्यांना त्या बागेची मशागत करायला सुद्धा, त्या ठिकाणी काम करायला सुद्धा ठेवलं. काही गोष्टी काम करायचं, ती बाग स्वच्छता ठेवायची, सगळ्या गोष्टीची जबाबदारी परमेश्वराने त्या आदामाला दिली. आणि आदामाला दिली म्हणजे त्याच्या पत्नीला पण दिली. आणि त्या ठिकाणी परमेश्वर त्यांना दोघांना आज्ञा पण दिली. पती पत्नींना परमेश्वराने आज्ञा पण दिली की तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ इच्छित ते खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे तू फळ खाशील त्याच दिवशी तू खास मरशील. प्रेज लॉर्ड. एक आज्ञा दिली होती दोघांना, पती पत्नींना, आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही सगळ्या झाडाचं फळ खायचं, पण तिथे एक वाईट झाडाचं फळ आहे ते तिथे खाऊ नका. आणि सगळ्या गोष्टीची जबाबदारी या दोघांना परमेश्वर दिली होती, आदाम आणि हवेला. हालेलुया. आदाम काम बी करायचं आहे, फक्त काम करता करता आपल्या एदेन बागीचं, आपल्या कुटुंबाचं रक्षण पण सुद्धा करायचं आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. आज तुम्ही पती पत्नी या दोघांची जबाबदारी काय? पती आणि पत्नीची जबाबदारी काय? आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणं, आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवणं, जे काही चांगल्या गोष्टीमध्ये ठेवणंही गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. एक शिक्षणाच्या रूपामध्ये मी सांगत आहे या गोष्टी. आपण आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यामध्ये जर फेल ठरलो तर परमेश्वर जो घरातल्या प्रमुख व्यक्तीला प्रथम आदाम, जसं पती बायबल सांगतं, इफिसकराचं पत्र काढा 5वा अध्याय, इफिसकरास पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 23 वचन वाचूया आपण. इफिसकरास पत्र त्याचा 5वा अध्याय आणि 23 वचनामध्ये सांगितलेलं आहे, जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे, शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. पती जे आहे हा कुटुंबातला मेन मस्तक आहे, पत्नीचा मस्तक आहे, कुटुंबातला प्रमुख आहे, पुरुष घरामधला. आणि त्या पतीची जबाबदारी काय आहे की प्रथम आपल्या परिवाराची रक्षा करणे, आपल्या परिवाराला, आपल्या लेकरांना, आपल्या कुटुंबाविषयी जी जबाबदारी आहे की कुटुंबामध्ये काय यायला पाहिजे, कोणती गोष्ट सुरक्षितेची आहे, कोणती धोकादायक आहे, ही जबाबदारी पतीची आहे, घरातल्या पुरुषाची आहे. प्रेज लॉर्ड. हे लक्षात घ्या. मग आता रक्षा करत असताना घरामध्ये काय काय येऊ द्यायचं नाही, ते तुमचं काम आहे. आता आदामच्या वेळेस बागेमध्ये होता, पण शैतान सापाच्या स्वरूपात एदेन बागेमध्ये घुसला. हळूहळू साप हळूहळू घुसलं, जसं नाही का सापाची जात कशी असते, हळूहळू घुसायचं, तशा प्रकारे शैतान हळूहळू त्यांच्या सुखी आशीर्वादित संसारामध्ये म्हणा, त्या एदेन बागेचा तो परिवार, त्यांचा घर जे होतं त्याच्यामध्ये तो शैतान घुसला, हळूच घुसला. मग आता हा साप एकदम दुर्द, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे धोकादायक. म्हणजे अशा काही गोष्टी की त्या विश्वास ठेवण्यालायक नाहीत किंवा धोकादायक आहेत, त्या हळूच घरामध्ये शिराय बघतात, हळूच त्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, लेकरांमध्ये घुसायला बघतात. तर त्यावेळेस ही जबाबदारी असते की त्या घरामध्ये घुसू न देणं, त्या घरामध्ये येऊ न देणं. हालेलुया. त्या घरामध्ये येऊ न देणं ही जबाबदारी आज कुटुंबामधल्या पती आणि पत्नीची जबाबदारी असते. लक्षात आहे. आणि म्हणून काय घरामध्ये येऊन न देणं. आज जर तुम्ही आज ख्रिस्ती आणि आता प्रभू येशूमध्ये तुम्ही जगत असताना, प्रार्थना करत असताना, तुमच्या कुटुंबामध्ये बोलणं, तुमच्या कुटुंबामध्ये वागणं, या सर्व गोष्टी काय येते वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, हे जपलं पाहिजे. त्याच गोष्टीमध्ये तुम्ही तुमच्या परिवाराची रक्षा करता. म्हणा हालेलुया. सगळेजण हात उंच करून प्रेज लॉर्ड. आणि सर्वजण ऐकत आहेत. पण लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट, संसाराच्या किंवा जगिक गोष्टीच्या बोलण्यापासून आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवलं पाहिजे. जगिक बोलणं. आज घरातल्या प्रमुख व्यक्तीने सुद्धा घरामध्ये
जसं मला आता आत्मा मला प्रेरणा देत आहे, पवित्र आत्मा बोलायला लावतोय की घरामध्ये जगिक बोलणं नसलं पाहिजे मेन प्रमुख माणसांचं. हालेलुया. एक पुरुष म्हणा किंवा त्याची पत्नी म्हणा, घरातले जे प्रमुख व्यक्ती असतात, हे कुटुंब आशीर्वादित ठेवण्यासाठी घरातल्या लोकांचं बोलणं हे सर्वात महत्त्वाचं जगिक बोलणं नसलं पाहिजे. जगिक बोलणं नसलं पाहिजे. उदाहरणार्थ शिव्या द्यायचं बोलणं, पतीनं नाही का लेकरांना, पत्नीला सारखं शिव्या देणं, सारखं वाईट गोष्टी बोलणं, चुकीचं संसारिक बोलणं, वाईट सर्व प्रकारच्या गोष्टी बोलत राहणं, ह्या गोष्टी नसल्या पाहिजे कुटुंबामध्ये. ह्याच गोष्टी कुटुंबाला भ्रष्ट करतात. ह्याच गोष्टी कुटुंबाला वर वेगळ्या प्रकारचा परिणाम करतो. म्हणून पतीने पत्नी बाबतीत ह्या गोष्टी सगळ्या गोष्टीमध्ये जपलं पाहिजे. दोघांनी पण सुद्धा घरामध्ये आज तुम्ही निर्णय करा की मी जगिक गोष्टी बोलणार नाही. घरामध्ये तुम्ही निर्णय घ्या की मी चुकीच्या गोष्टी बोलत बसणार नाही, माझ्या मुखावाटे शिवी निघणार नाही. प्रेज लॉर्ड. ही सुरक्षित आहे. लक्षात घ्या. कुटुंबाला तुमच्या फॅमिली लाईफ, वैवाहिक जीवन, तुमचं पती पत्नीचं नातं सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्या दोघांमध्ये, पती पत्नींमध्ये परमेश्वराच्या गोष्टी पाहिजे आणि तुमच्या शब्दामध्ये, तुमच्या कृतीमध्ये देवाच्याच गोष्टी पाहिजे. लक्षात घ्या. जर तुमच्या जीवनामध्ये संसारिक गोष्टी जर आल्या, जगाच्या गोष्टी जर जगिक गोष्टी तुम्ही बोलू लागला तर त्या ठिकाणी शैतान फायदा घेणार, प्रॉब्लेमॅटिक करणार. प्रेज लॉर्ड. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे मला की पती पत्नी विषयीचं पहिली जबाबदारी जी काय आहे की जी दोघांची मी सांगत आहे, पतीची पहिल्यांदा पतीची येते आणि नंतर पत्नीची पण येते. पहिली जबाबदारी काय की मी हिंदीमध्ये लिहून ठेवलेलं आहे, संसार की बातों से दूर रखिए. अपने आप को संसार की बातों से क्या करिए, दूर रखिए. म्हणजे संसाराच्या सर्व जगिक गोष्टीच्या पासून दूर ठेवा स्वतःला. जगिक बोलण्यापासून दूर ठेवा. तुमचं आता बोलणं आता देवासारखं असलं पाहिजे, ख्रिस्तासारखं असलं पाहिजे तुमचं बोलणं. हे लक्षात घ्या. प्रेज लॉर्ड. तुमचं बोलणं एखाद्याला घालून पाडून बोलणारं नसावं. पतीनं पत्नीला घालून पाडून बोलणारं नसावं. पत्नीनं पण पतीला घालून पाडून बोलणारं नसावं. प्रेज लॉर्ड. एकदम त्या ठिकाणी एक वचन वाचूया आपण 21 करासपत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये काय लिहिले माहिती आहे का की 28 वचनामध्ये पतीची जबाबदारी काय. प्रथम घरामध्ये 28 वचन 5वा अध्याय 28 वचन 21 करासपत्र. त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. प्रेज लॉर्ड. बघा या ठिकाणी जबाबदारी काय. जो आपल्या पत्नीचा द्वेष करतो तो स्वतःचा द्वेष करतो. जो आपल्या पत्नीला धोका देतो तो स्वतःला धोका देतो. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, आपल्या पत्नीबरोबर, आपल्या पतीबरोबर पत्नींनी पण आपल्या पतीवर ज्यावेळेस प्रेम करते त्यावेळेस ती स्वतःवर प्रेम केल्यासारखं आहे म्हणा. प्रेज लॉर्ड. जी पत्नी आपल्या पतीचा द्वेष करते ती स्वतःचा द्वेष करते. जी पत्नी द्वेषामध्ये जीवन जगते तिच्यामध्ये देव नसणार, शैतान तिथं काम करतो. कारण देव प्रीती आहे, परमेश्वर काय आहे, प्रीती आहे. आणि शैतान द्वेष, रागिष्ट. मग तुम्ही कुणाला ठेवणार मध्ये. आदाम आणि हवेमध्ये दोघांमध्ये कोण होतं, परमेश्वर होता मेन. बघा, आदाम आणि हवा या दोघांमध्ये परमेश्वर होता आणि ते एकदम नातं घट्ट आशीर्वादित होतं. हालेलुया. मग ज्यावेळेस पती पत्नीचा द्वेष करतो तर त्यामध्ये दोघांमध्ये देव राहत नाही, शैतान येतो दोघांमध्ये पाठवणार. हालेलुया. किंवा पत्नी पतीचा द्वेष करते तर त्या दोघांमध्ये देव राहत नाही, मग त्या ठिकाणी शैतान काम करतो त्या ठिकाणी. हालेलुया म्हणा. सगळेजण हा व्हिडिओ चालू करून म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद असो. मग या ठिकाणी दोघांमध्ये काय, परमेश्वर पाहिजे. दोघांमध्ये काय पाहिजे, परमेश्वराच्या गोष्टी त्या दोघांमध्ये पती पत्नीमध्ये पाहिजे. प्रेज लॉर्ड. दुसरी
महत्वाची जबाबदारी पती पत्नींमध्ये भांडण. पतीमध्ये आणि पत्नीमध्ये देव पाहिजे, प्रीती पाहिजे. आणि जर पती आणि पत्नीमध्ये जर भांडणार आलं, भांडणाचा आत्मा आला, तिथं देव कसं काय आला? मग देव राहत नाही. ज्या घरामध्ये भांडणं आहे परिवारामध्ये, त्यामध्ये आशीर्वाद शांती नांदत नाही. शांती घरातनं निघून जाते. मग हालेलुया म्हणा. ज्या पती पत्नीमध्ये भांडणाचा आत्मा येतो आणि ते येऊ देतात, काही लोक माहिती असून सुद्धा कसं भांडणाचा आत्मा येतो? चुकीच्या गोष्टी बोलत बसल्यामुळं, चुकीच्या गोष्टी बडबड करत बसल्यामुळं, किंवा एकमेकाविषयी अपमानच शब्द बोलत बसल्यामुळं आपण पाहतो की भांडणाचा आत्मा येतो. मग भांडणाचा आत्मा आला, शांतीचा आत्मा निघून जातो, शांती घरातून निघून जाते. भांडणाचा आत्मा आला तर प्रीतीचा आत्मा पण निघून जातो. म्हणजे प्रीती म्हणजे परमेश्वर. आणि मग लक्षात घ्या, आज या दिवसामध्ये लॉकडाऊनमध्ये घरात कामं, सगळ्याच्या दोघांची बी कामं बंद, पत्नीचं बी काम बंद, पत्नीचं काम बंद आणि नवरा पण घरी. प्रेज लॉर्ड, हे की नाही? मग बसल्या बसल्या चुकीचं जर बोलणं सुरू झालं, लगेच मग फायटिंग. पण जबाबदारी काय? की भांडणाचा आत्मा न येऊ देणं. मग घर सुरक्षित राहू शकतं. शैतानाला चान्स नाही द्यायचा. चुकीचे पिक्चर, चुकीच्या गोष्टी घरामध्ये पती पत्नींनी आणल्या नाही पाहिजे, तर ते घर सुरक्षित आशीर्वाद राहू शकतं. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट जी आहे की कुणाची निंदा करत नाही बसलं पाहिजे पती पत्नींनी घरामध्ये. मग लेकरं पण तेच बघतात. हालेलुया. म्हणून महत्वाचं काय? पती आणि पत्नीमध्ये भांडणाचा आत्मा राहण्यापेक्षा परमेश्वर पाहिजे. प्रेज लॉर्ड म्हणा. पती आणि पत्नीमध्ये एकमेकाला दोष देणारा आत्मा नसला पाहिजे, तिथं परमेश्वर असला पाहिजे. तिथे एकमेकाला क्षमा करणारा आत्मा असला पाहिजे. एकमेकाला क्षमा करणारा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करत राहिला पाहिजे. तुम्ही त्याला आमंत्रित केलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की बाबा आमच्या घरामध्ये तणाव निर्माण होत आहे, त्यावेळेस लगेच पवित्र आत्म्याला धावा करा, लगेच परमेश्वराचा धावा करा. देवा ये मला मदत कर. या ठिकाणी दोषाचा आत्मा काम करू देऊ नको. तर पवित्र आत्मा जरी एकमेकाचं चुकतं तर एकमेकाला क्षमा करण्याचा आत्मा आमच्यामध्ये येऊ दे. ही जबाबदारी प्रार्थना करण्याची तुमची आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. सगळ्यात महत्त्वाचं काय? भांडणं लागतात दोष काढण्यावर. मी खरा आणि तू खोटी. तुझं चुकलं, मग बायको म्हणते तुमचं चुकलं. आता ज्यावेळेस पहिल्यांदा आदामाने हवेकडनं ही चूक झाली, त्यानंतर मग त्यांच्यामध्ये काय आलं माहिती आहे का? त्यांच्यामध्ये शैतानाने दोघांमध्ये आला आणि मग त्यांच्यामध्ये त्यांनी जे काही आशीर्वादाची बाग आहे ती गमवली त्यांनी. पण ज्यावेळेस परमेश्वर विचारायला आला, परमेश्वर त्यांना बोलायला आला, काय कसं काय झालं, त्यावेळेस ते त्यांच्यामध्ये एकमेकाबद्दल क्षमेचा आत्मा असण्यापेक्षा, एकमेकामध्ये प्रीती असण्यापेक्षा ते एकमेकाला काय करू लागले? दोष देऊ लागले. प्रेज लॉर्ड. दोष त्यांच्यामध्ये आला एकमेकामध्ये. आदामाने म्हटले ह्या पत्नीनं मला खायला दिलं फळ म्हणून मी खाल्लं, आणि हवाने म्हटले ते सापाने मला हे केलं म्हणून मी खाल्लं. म्हणजे दोष आला एकमेकावर देणं. म्हणून या परमेश्वर आणि पती आणि पत्नी आणि परमेश्वर या दोघांमध्ये दोषाचा आत्मा नाही आला पाहिजे. दोष एकमेकाला लावणारा आत्मा नाही आला पाहिजे. लक्षात घ्या. प्रेज द लॉर्ड. दोष लावणारा आत्मा नाही आला पाहिजे. सांभाळा. आज मी तुम्हाला सांगत आहे महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्वाची आहे. लक्ष देऊ नाही का? एक नीतिसूत्र 5वा अध्याय 18 वचन लिहून घ्या. नीतिसूत्र 5वा अध्याय 18 वचन आणि हे एक वचन लिहून घ्या. मलाखी 2रा अध्याय आणि 15 वचन लिहून घ्या. नीतिसूत्र 5वा अध्याय 18 वचन आणि मलाखी 2रा अध्याय आणि 15 वचन लिहून घ्या आणि ते वचन नक्कीच तुम्ही वाचा. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्र आपण प्रथम वाचूया. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये आता पती पत्नीमध्ये दोषाचा आत्मा नाही आला पाहिजे. आपण आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. दोष लावत बसणं, त्याच्यामुळं भांडणं घरामध्ये होतात, त्यामुळं प्रॉब्लेम येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय?
की 5वा अध्याय मी तुमच्यासाठी वाचत आहे बघा. लक्ष द्या, लिहून ठेवा हे वचन. परिवाराविषयी ह्या गोष्टी सावध राहायला पाहिजे. 5वा अध्याय आणि 18 वचन वाचत आहे. तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो, तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट आहेस. पतीची जबाबदारी काय आहे? पती जो आहे, घरातला पुरुष जो आहे, आपल्या पत्नीबरोबर संतुष्ट असलं पाहिजे. प्रेज लॉर्ड म्हणा. आपल्या पत्नीविषयी आनंदित असलं पाहिजे. आपल्या पत्नीविषयी एकदम हॅपीफुल असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे. शैतान नेहमी पत्नींमध्ये काय घालतो माहिती आहे का? तुझी पत्नी चांगलीच नाही, तुझी बायको चांगलीच नाही, तिचं बोलणं गोड नाही, तिचं पाहणं गोड नाही, तिचं वागणं गोड नाही, अशा अनेक गोष्टी शैतान घालत असतो पुरुषांमध्ये. ते पेरत असतो, हृदयामध्ये पेरत असतो, ते हृदयामध्ये पेरत असतो. ते नीटच नाही, हे असंच आहे, भाजी बी नीट आहे, काय करत नाही. मग बाहेर कुठे गेलं का, माझ्या बायकोला काहीच येत नाही असं म्हणतो, विषय असतो. आणि तुम्ही किती भारी सिस्टर, काय यांची बायको किती चांगली बनवते, यांचं किती चांगलं असतं, किती सुंदर, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. पण बायबल काय सांगतं, काय पाहिजे की तुला जी देवानी पत्नी दिलेली आहे, तुला जी देवानी सहचरणी दिलेली आहे, तिच्याविषयी संतुष्ट असणं गरजेचं आहे. दोष काढत बसायचं नाही. मग चांद पे भी डाग है. बोलो प्रेज लॉर्ड. चांद पे भी क्या है? डाग है ना. लग्न करायच्या अगोदर चांद है मेरा चांद है की नाही? लग्न करायच्या अगोदर काय? चांद आहे. पण त्या चंद्रावर बी जर गेले तर त्या चंद्रावर डाग असतात. मग चंद्राचे बी दोष काढत बसतात का? प्रेज लॉर्ड. पण 18 वचनाप्रमाणे आज तुम्ही पत्नींनी सुद्धा आपल्या पतीबद्दल खुश असलं पाहिजे. पत्नींनी सुद्धा, जसं पतीची जबाबदारी सांगतो मी, दोघांना मी बोलत आहे. पत्नींची बी काय जबाबदारी आहे? आपल्याला परमेश्वरांची नवरा दिलेला आहे, आपल्याला जो परमेश्वराने जी पती दिलेला आहे, त्या वचनाप्रमाणे विपिस्करास पत्र 5वा अध्याय 22 वचनाप्रमाणे आपल्याला परमेश्वरांची पती दिलेला आहे, आपल्याला परमेश्वरांची नवरा दिलेला आहे, त्याच्या अधीन असणं ही गरजेचं आहे. आणि त्या पतीविषयी संतुष्ट असणं खूप गरजेचं आहे. सगळेजण सहमत आहेत का? हालेलुया म्हणा. व्हिडिओ चालू ठेवा. व्हिडिओ सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ चालू ठेवा. व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. प्रेज लॉर्ड. दिसत आहे. हालेलुया. काय जबाबदारी आहे? पतीने पण आपल्या पत्नीविषयी संतुष्ट असला पाहिजे, समाधानी, खूप चांगले आहे, बोलत राहिलं पाहिजे म्हणा. हालेलुया. आणि स्त्रियांनी सुद्धा आपल्या पतीविषयी संतुष्ट असलं पाहिजे. माझा नवऱ्याला मी समाधानी आहे म्हणा. प्रेज लॉर्ड. आणि पत्नीनं काय म्हटलं 22 वचनामध्ये, Efeses 5:22, स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. आपापल्या पतीच्या अधीन असा. त्यांचा आदर करत राहा, त्यांच्या अधीन राहा, त्यांचा सन्मान ठेवा, त्यांच्या शब्दाचा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीच्या त्यांच्या अधिकाराच्या अधीन. हुकुम सर काय म्हणतात त्याला? हुकुमजी हे ना. अधीन म्हणजे त्यांच्या शब्द. प्रेज लॉर्ड. म्हणून पतीने पण पत्नीविषयी संतुष्ट असलं पाहिजे आणि पत्नीने पण पतीविषयी संतुष्ट असलं पाहिजे. लक्षात घ्या. हालेलुया. तर दोघांचं जीवन आशीर्वादित. आज प्रार्थनाच करा. आज आपण या दिवसामध्ये प्रार्थनाच करणार आहोत पती पत्नींसाठी. आज या दिवसामध्ये पती पत्नींचं जीवन आशीर्वादित, एकदम मजबूत असलं पाहिजे, है की नाही? काय असलं पाहिजे? दोष नसला पाहिजे पती पत्नीमध्ये. तर पती पत्नीमध्ये प्रीतीचा आत्मा असला पाहिजे, विश्वासाचा आत्मा असला पाहिजे पती पत्नीमध्ये. आणि प्रीती आणि एक प्रकारची विश्वास. आज पती पत्नीमध्ये विश्वास नसतो. कुणाला बोलत होता, कुणाला बोलत होता, भांडणं सुरू. कुणाचा मेसेज आला आणि बाहेरच तिकडं हळूहळू का गुलगुल बोलत होता. म्हणजे विश्वास नाही, काय नाही. दोघांमध्ये एकमेकांमध्ये विश्वास, दोघांमध्ये एकमेकांबद्दल प्रीती. प्रेज लॉर्ड. हालेलुया.
तर या ठिकाणी महत्त्वाचं तुम्हाला ते सांगत आहे. आपण मलाखीचं पुस्तक काढूया. मलाखी 2:15. मलाखी 2रा अध्याय 15 वचन. दुसरा अध्याय काढला, लिहून घ्या. ज्याच्या ठाई आत्म्याचा थोडा तरी अंश आहे असा कोणीही असे कधी केले नाही. देवास अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? देवास अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? याकरता आपल्या आत्म्याला जपावे. पतीनं आणि पत्नीनं आपल्या आत्म्याला जपावं, आपल्या जीवनाला जपावं, आपल्या माइंडला जपावं, आपल्या सर्व गोष्टीला जपावं. या ठिकाणी आत्म्याला जपावं, महत्त्वाचा आत्मा. व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये. आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा विश्वासघात कोणी करू नये. हे नाही आलं पाहिजे, विश्वासघात करणार नाही आलं पाहिजे. विश्वासघात करतोय म्हणजे तो देवाबरोबर स्वतःचा पण घात करतोय तो. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून लक्षात घ्या, एक आत्म्याला जपायला पाहिजे. आपल्या पती-पत्नींनी स्वतःला आणि आपल्या नवऱ्याला पत्नीनं पतीला विश्वासघात नाही केला पाहिजे. पत्नीने पतीचा सुद्धा, आणि पतीने सुद्धा पत्नीचा विश्वासघात नाही केला पाहिजे. दोघांनी एकमेकाविषयी संतुष्ट असलं पाहिजे. ही दोघांची जबाबदारी आहे. आज या ठिकाणी हवा आणि आदामाने फळ नाही आणलं खायला, हवेने आणले फळ खायला. पहिलं तिनं चूक केलेली आहे. मग दोघांमध्ये एक जरी कोण चुकला तिथं शैतान तिथे येतो दोघांमध्ये. आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की मेन म्हणजे विश्वासघात म्हणजे काय, की व्याभिचाराचा आत्मा नाही येऊ दिला पाहिजे दोघांमध्ये. परिवारामध्ये व्याभिचाराचा आत्मा नाही येऊ दिला पाहिजे. पती पत्नीने जर व्याभिचाराचा आत्मा आणला, एकमेकाला धोका दिला, तर घरामध्ये सगळ्यांमध्ये व्याभिचाराचा आत्मा काम करतो. व्याभिचार म्हणजे अनैतिकता, अशुद्धपणा, अशुद्ध बोलणं, अशुद्ध वागणं. प्रेज लॉर्ड. 16 वचन, मलाखी 2 आणि 16 वचन काय सांगतो वाचत आहे बघा. परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिटकारा आहे. मला तलाक देण्याचा काय आहे? तिटकारा आहे. पती पत्नीनं लक्षात घ्या, आपल्या बायकोविषयी नवऱ्याने संतुष्ट असायला पाहिजे, बायकोनं नवऱ्याविषयी संतुष्ट असायला पाहिजे. दोघांमध्ये तलाक देण्याचा विचार आणि आत्मा नाही आला पाहिजे. प्रेज लॉर्ड म्हणा, सर्वजण म्हणा हालेलुया. दोघांमध्ये तलाक देण्याचा आत्मा नाही आला पाहिजे. परमेश्वराला ती तिरस्काराची गोष्ट आहे. तलाक देण्याचा जो विचार आहे तो परमेश्वराला अजिबात आवडत नाही. बायबल काय सांगतं? आदाम आणि हव्याला देवाने जोडलं. बायबल असंही सांगतं, जे देवाने जोडलं ते मनुष्याने तोडू नये. म्हणा प्रेज लॉर्ड. जे देवाने जोडलं ते मनुष्याने तोडू नये. म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की 16 वचन मलाखी 2:16 मध्ये इस्रायलाचा परमेश्वर देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिटकारा आहे. मला तलाकचा काय आहे? द्वेष आहे. परमेश्वराला तिटकार आहे, तिरस्कार आहे, त्या गोष्टीचा तिटकार आहे. हिंदीमध्ये काय म्हटलंय माहीत नाही. कुणाकडे हिंदी बायबल आहे का? हिंदी बायबल आहे कुणाकडं? हाँ, जरा पढ़िए कोई तो हिंदी बाइबल लिखा है तो 15 और 16 वचन पढ़िए जरा. हाँ पढ़िए, हिंदी में पढ़िए जरा वचन. मुझे ऐसा लग रहा है कि हिंदी में थोड़ा सा उसका अनुवाद हम देखेंगे. हिंदीमध्ये सुद्धा अर्थ आपण बघूया. वाचा कोणतरी हिंदी बायबल. हां, मलाखी 2 और 15 और 16. मलाखीचं पुस्तक 2रा अध्याय 15 आणि 16 वचन वाचायचं आहे. मलाखी 2रा अध्याय और 15 वचन. आज हम थोड़ा सा इधर अभी टाइम हो रहा है, पढ़िए जल्दी. कुणाला सापडले का? हिंदीमध्ये पटकनी वाचा. आवाज येते का कुणाला? क्या करो
मलाकी जुन्या करारामधलं शेवटचं पुस्तक आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बघा या ठिकाणी मला महत्त्वाचं आहे की आज तुम्ही स्वतःविषयी आपल्या परिवाराविषयी काय राहिलं पाहिजे, विश्वास असला पाहिजे. आज शैतान काय करतो माहिती आहे का, जगामध्ये शैतान परिवारावर हमले करतोय, पती पत्नीवर. आणि जास्तीत जास्त संख्या वाढत चाललेली आहे तलाक घेण्याची. कशाची? तलाक घेण्याची. बघा मी काढलेले वाचतो बघा. क्या प्रभु ने सुनिए अभी सुनिए, मैं अभी निकाला है मोबाइल पे. क्या प्रभु ने पति और पत्नी को एक हो जाने के लिए नहीं बनाया? प्रेज लॉर्ड. बघा एक 14 वचन पढ़िए. सुंदर वचन. अभी 14 वचन. तुम्ही म्हणता असे का, कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रियामध्ये एक परमेश्वर साक्षी आहे. तुझ्यामध्ये व तुझ्या तरुणपणी केलेल्या स्त्रीबरोबर बायकोबरोबर परमेश्वर काय आहे, साक्षी आहे. म्हणा की प्रेज लॉर्ड. बघा लग्न करता नाही का दोघं जण नवरा बायको साक्षी घेतात. परमेश्वराला साक्ष देऊन सांगतो, मी तुझ्यावर आजारात प्रेम करेन, मी तुझ्या दुःखात प्रेम करेन, मी तुझ्या काळजी घेईन, मी तुझ्यावर एवढं प्रेम करेन, लय प्रेम करेन. आणि त्या ठिकाणी दूध कसं उतू येतं तसं लय उतू येतं प्रेम. हालेलुया. आणि या ठिकाणी पण काय म्हटलेलं आहे मग बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तुम ये पूछते हो प्रभु ऐसा क्यों कर रहा है. सुनो, जब तुम युवावस्था में विवाह किया था तब तुम्हारी युवावस्था की पत्नी और तुम्हारे मध्य स्थापित विवाह की प्रतिज्ञा में प्रभु भी साक्षी था. अब तुम अपनी युवावस्था की पत्नी के प्रति विश्वासघात कर रहे हो, जबकि वो विवाह की प्रतिज्ञा के अनुसार तुम्हारी जीवन साथी और पत्नी है. हालेलुया. 14 वचन लक्ष द्या. मराठीमध्ये बघा, सगळे मराठीवाल्यानं बघा. तुम्ही म्हणता असे का, या ठिकाणी काय म्हटलं माहिती आहे का, 13 वचनामध्ये तसेच आसवे गाळणे, रडणे, उसासे टाकणे यांनी परमेश्वराच्या विधीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो यज्ञापूर्णपणे कडे दुंकुनी पाहत नाही, तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही, तुमची प्रार्थना ऐकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतं माहिती आहे का, तुमच्या घरामध्ये सुख पाहिजे, तुम्हाला आशीर्वाद पाहिजे, तुमचं यशस्वी जीवन पाहिजे, तुमच्या प्रार्थनेकडे देवानी लक्ष द्यायला पाहिजे, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला द्यायला पाहिजे, तुमचं आराधना देवाने स्वीकार करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी तुमच्या. पण ती मान्य होत नाही आराधना वगैरे. का? कारण देव म्हणतो की तुम्ही म्हणता की असे का, माझी प्रार्थना ऐकत नाही, माझे कामं होत नाहीत, माझा बिझनेस सक्सेसफुल होत नाही, माझी कुठलीही गोष्ट यशस्वी होत नाही. कारण तुम्ही असं म्हणता कारण तुमच्यामध्ये व तुझ्या तरुणातल्या स्त्रियामध्ये परमेश्वर साक्षी आहे. पती पत्नीमध्ये पहिलं कोण साक्षी असतं? परमेश्वर साक्षी आहे. ती तर तुझी सहकर्णी व तुझी कराराची पत्नी असून तीच बरोबर विश्वासघाताने वर्तला आहेस. पत्नी सुद्धा आपल्या पती जो आहे तो कराराचा पती आहे. मग पत्नीने सुद्धा पतीबरोबर विश्वासघात केल्यानंतर आशीर्वादित होऊ शकत नाही. ती प्रेज लॉर्ड आशीर्वादामध्ये जाऊ शकत नाही. पती समजा तर पत्नी बरोबर जर विश्वासघात करतोय तर तो आशीर्वादित परिवार होऊ शकत नाही. त्याचा एक त्या घराला कीड लागल्यासारखा होतं. लक्षात घ्या. विश्वासघात करणारे एकमेकाविषयी पती आणि पत्नी हे दोघं विश्वासघात करणारे आपल्या परिवाराला कीड लावून घेतात. किती जरी मोठं झाड असेल, किती जरी पैसेवाला परिवार असेल, किती जरी काय असेल, पण त्या झाडाला जर कीड लागली ना जास्त काळ ते झाड टिकू शकत नाही. म्हणजे एक प्रकारे ते परिवार बी टिकू शकत नाही. आणि म्हणून अनैतिकपणा, व्याभिचार हे घरामध्ये नाही आला पाहिजे. करोडो रुपये असले तरी पण ते फायदा नाही. म्हणा प्रेज लॉर्ड. त्यामुळं शाप येतात, त्यामुळं अनेक प्रकारचे अडखळणे येतात. आणि म्हणून काहीच वाटत नाही व्याभिचाराबद्दल. हालेलुया. मग 15 वचन मध्ये काय लिहिलं, हिंदी में पढ़ता हूं मैं, हिंदी निकाला इसके लिए. क्या प्रभु ने पति और पत्नी को एक हो जाने के लिए नहीं बनाया, तो क्या आत्मा इसमें सम्मिलित नहीं है? और पति पत्नी के एक होने का क्या उद्देश्य है? यही कि वे धर्म परायण संतान उत्पन्न करें, अंत अपने प्रति सावधान रहो. कोई भी
पति अपनी युवावस्था की पत्नी के प्रति विश्वासघात ना करे. जुन्या करारातलं शेवटचं पुस्तक. त्यावेळेस देवाने हे आज सांगितलं. पण आता बघा किती जगामध्ये बघा किती तलाक, किती विश्वासघात आणि समस्या म्हणून आहेत जगामध्ये. प्रेज लॉर्ड. तलाक घ्यायला लोकांना आवडतो. म्हातारपणामध्ये सुद्धा तलाक घेतात. एक म्हातार पती पत्नी, मी नेहमी सांगतोय उदाहरण, 70 वर्षाचा कायच्या पुढं वर्ष दोघांचं होतं, गेले कोर्टामध्ये तलाक घ्यायला. आणि कोर्टाने विचारलं पत्नीला की का तलाक घेताय एवढ्या वयामध्ये. ती म्हणाली माझा पती प्रेमच नाही करत माझ्यावर. आता 50 वर्ष संसार केला, 50-60 वर्ष, आणि आता कसं काय कळालं प्रेम करत नाही. पहिल्यापासूनच डाऊट आहे म्हणली, प्रेमच नाही मला असं वाटतंय, म्हणून मला तलाकच घ्यायचं आहे. हालेलुया. पण 16 वचनमध्ये आपण वाचूया, पुढे जाऊया आपण. इस्राएल का प्रभु परमेश्वर यो कहता है, मैं तलाक से घृणा करता हूं. मी तलाक विषय तिटकारा करतो. प्रेज लॉर्ड. मैं उस पति से नफरत करता हूं जो दूसरी स्त्री को चादर ओढ़कर अपनी पत्नी बनाता है. त्या पतीचा परमेश्वर तिटकारा करतो जो दुसरी स्त्रीला पत्नी म्हणून बनवतो. दुसरी स्त्रीला पत्नी म्हणून बनवतो आणि आपल्या पत्नीचा द्वेष करतो. हालेलुया. 16 वचन पर्यंत वाचतो. परमेश्वर इस्रायलचा देव मला सुटपत्राचा तिटकारा आहे. 26 परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नी बरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो. जो आपल्या पत्नी बरोबर क्रूरतेने वागतो, जी पत्नी आपल्या पती बरोबर क्रूरतेने वागते त्याचा परमेश्वर द्वेष करतो. तिचा पण परमेश्वर द्वेष करतो. लक्षात घ्या. हालेलुया. जी पत्नी आपल्या नवऱ्याचा द्वेष करते, नवऱ्याबरोबर नीट बोलत नाही, तिचा पण परमेश्वर द्वेष करतो. जी पत्नी आपल्या नवऱ्याचा विश्वासघात करते तिचा पण परमेश्वर द्वेष करतो. प्रेज लॉर्ड म्हणा. हां. तर तुम्ही आपल्या आत्म्यात जपा, विश्वासघाताने वागू नका. म्हणा, आत्म्याला जपायचं आहे. हां म्हणा, सगळे जर हात उठवून, आत्म्याला जपायचं आहे. पती पत्नीचं नातं जपायचं आहे. म्हणा की प्रेज लॉर्ड. पती पत्नीचं नातं जपायचं आहे, आत्म्याला जपायचं आहे, विश्वासघाताने वागायचं नाही. परमेश्वर म्हणत आहे ही. हालेलुया. परमेश्वर म्हणत आहे. बघा, भविष्य संदेशासारखं बोलतोय तुमच्याकडे मी. प्रेज लॉर्ड. विश्वासघाताने वागायचं नाही, जपायचं आहे. हालेलुया. इथं काय म्हटलेलं आहे? इस्राएल का परमेश्वर यहोवा परमेश्वर कहता है, मैं तलाक से घृणा करता हूँ, मैं उस पति से नफरत करता हूँ जो अपनी स्त्री से अत्याचार करता है. अपनी स्त्री से. काही पती आहेत, नवरे आहेत, आपल्या पत्नीवर खूप अत्याचार करतात. मानसिक अत्याचार, बोलण्यामध्ये अत्याचार, भरपूर अत्याचार. आता पण काय झाले, उलट बी झाले. काय पत्नी होते घरामध्ये आणि पत्नी पतीसारखा आहे. अत्याचार पतीसारखा. हालेलुया. पुढं काय म्हटलेलं आहे? अत्याचार करताय. स्वर्गीय सेनाओं का प्रभु यो कहता है, अपने पति प्रति सावधान रहो, अपनी पत्नी के प्रति विश्वासघात मत करो. आपण कंटिन्यू पुढं पाहूया. आपला वेळ झालेला आहे. आपण प्रार्थना करूया. पुढच्या बुधवारी अजून इतरांना जोडा. ज्या परिवारात प्रॉब्लेम आहेत त्यांना जोडा. आणि पती पत्नींविषयी आपण आज इथून पुढं काही दिवस प्रार्थना करणार आहोत. की पती पत्नींमध्ये चुकीच्या गोष्टी येऊ नये. व्याभिचार नाही आला पाहिजे. काय नाही आला पाहिजे? व्याभिचाराचा आत्मा नाही आला पाहिजे. आणि हे आत्ताचा विश्वासघात करणं म्हणजे काय? व्याभिचाराचा आत्मा आहे की नाही? प्रेज लॉर्ड. व्याभिचाराचा आत्मा जगी गोष्टी नाही आल्या पाहिजे. आणि म्हणून आपण प्रार्थना करूया. चला आपले डोळे बंद करूया आणि समर्पण करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. चला डोळे बंद करा. रिखानामा शंदाराबा रिबाडाबा. हालेलुया. हालेलुया. पतींना, नवऱ्याला प्रभू नवऱ्यांना सांगितलेलं आहे परमेश्वराने आज की आपल्या पत्नीविषयी संतुष्ट राहा. हालेलुया. ओ शाबा रखानामा संदाराबा राबा. ओ रबाडाबा राबा. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ओ धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू.
प्रभू आज मी प्रार्थना करत आहे प्रभूची, आज पती पत्नीविषयी तू शिकवलेला आहे, या शिक्षणामध्ये दोघांमध्ये गांभीर्य येऊ दे, पती पत्नींमध्ये आज प्रभू. हो हालेलुया, पती पत्नीमध्ये दोघांमध्ये गांभीर्य येऊ दे, अनेक मित्र बापा गांभीर्य येऊ दे, आणि दोघांमधला विश्वासघातीपणाचा आत्मा, भांडणाचा आत्मा, दोष लावणारा आत्मा काढून टाक आज येशूच्या नावामध्ये. हालेलुया, हो हालेलुया बापा. आज पती पत्नी ब्लेस कर या दिवसामध्ये बापा, जे आता आमच्यामध्ये ब्लेसिंग फ्रेशमध्ये जुळलेले आहेत, आणि बापा इथून पुढं हो देवा परमेश्वरा पती पत्नींना ब्लेसिंगमध्ये वाढव प्रभू. हे दोघं पती पत्नी ब्लेसिंगमध्ये वाढव, एकही शाप घरामध्ये त्यांच्या येऊ देऊ नको, एक पण शाप त्यांच्या पती पत्नीमध्ये येऊ देऊ नको. तर पवित्र बापा आशीर्वाद येऊ दे येशूच्या नावामध्ये अशी प्रार्थना करताय, आशीर्वाद येऊ दे येशूच्या नावामध्ये अशी प्रार्थना करताय. आणि बापा कुणी आपल्या पत्नीवर अत्याचार करत असेल, क्रूरतेने वागत असेल, त्याचा ताबा घ्या आज, आणि बापा त्याचं जीवन बदल, आणि आपल्या पत्नीवर त्यांनी क्रूरतेने न वागता प्रीतीनं वागावं अशी कृपा कर बापा. कोणी कुठली पत्नी, एखादी पत्नी बापा हे ऐकत असताना हो ती आपल्या पतीबरोबर क्रूरतेने वागत असेल, तर बापा तिलाही तू सहाय्य कर, तिनेही प्रीतीनं वागावं पतीबरोबर. हो हालेलुया, प्रेमाने वागावं पतीबरोबर अशी कृपा तिच्यावर कर, आणि दोघांवर तुझी कृपा कर. दोघांमध्ये तू दे बापा, तू राहा बापा, तू नियंत्रणात घे सर्व पती पत्नींचं नातं बापा. आणि या दिवसामध्ये मी बोलतो या येशूच्या नावामध्ये की दे बापा या दिवसामध्ये पती पत्नींचं नातं तू मजबूत आणि आशीर्वादित करत आहेस माझ्या बापा. हालेलुया, हो हालेलुया. ख्रिस्त येशूच्या नावामध्ये, ख्रिस्त येशूच्या रक्ताच्या द्वारे पती पत्नींना तू मजबूत करत आहेत, आशीर्वादित करत आहेत, तलाकच्या बंधनातून बाहेर काढत आहेत. मी घोषणा करतो येशूच्या नावामध्ये, ब्लेस कर बापा. तलाकचे आत्मे दूर कर, फूट पाडणारे आत्मे दूर कर, कुटुंबाला तोडणारे आत्मे दूर कर, आणि जोडणारा पवित्र आत्मा, हो तलाकपासून दूर ठेवणारा पवित्र आत्मा देवा तुझं वचन मी सर्वांमध्ये रिलीज करताय. हालेलुया, हो शाबा बाबा बाबा. देवा पती पत्नींमध्ये प्रेम उत्पन्न कर, एकमेकांमध्ये प्रेम उत्पन्न कर, एकमेकांमध्ये आदर उत्पन्न कर, एकमेकांमध्ये संतुष्टपणा येऊ दे येशूच्या नावामध्ये, आणि तुझं गौरव होते बापा. हालेलुया बापा. ब्लेस कर येशूच्या नावामध्ये अशी प्रार्थना करतो, येशूच्या नावात प्रार्थना करतो आणि मागतो मध्ये पिता. आमेन आमेन.